गौराई ग्रामोद्योग वारसा परंपरेचा अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या प्रेमाने जळगावात घराघरात पोहोचलेले जैन आंबे आता शहरात आणखी 2 नवीन आउटलेट्स माध्यमातून आपल्या सेवेत. महाबळ कॉलनी 467/3 प्लॉट नंबर 1, मकरंद कॉलनी, गणेश कॉलनी दुकान नंबर 6, गीता शंकर मार्केट. सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत व दुपारी 3:30 ते सायंकाळी 8 पर्यंत आपल्या सेवेत. शुद्धता आणि परंपरेचा वारसा गौराईसोबत याशिवाय आपल्या सेवेत जैन हिल्स, बीजे मार्केट आणि जैन प्लास्टिक पार्क ही आउटलेट्स तर आहेतच. गौराई ग्रामोद्योग. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जळगाव वकील संघाकडून अभिवादन. मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती उत्साहात. जळगाव प्रतिनिधी. जळगाव जिल्हा वकील संघ जळगावतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री R.N. जोशी साहेब यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट श्रीमती विजेता सिंग, न्यायाधीश श्री खोंगल साहेब, न्यायाधीश श्री M.S. बढे, न्यायाधीश श्री चव्हाण साहेब, न्यायाधीश श्री वसीम देशमुख साहेब, न्यायाधीश श्री परदेशी साहेब, ॲडव्होकेट श्री प्रशांत बाविस्कर, ॲडव्होकेट श्री राजेश झालटे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री सागर चित्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच ॲडव्होकेट श्रीमती स्मिता झालटे, ॲडव्होकेट श्रीमती रेखा कोचुरे यांनी सूत्रसंचालन केले. ॲडव्होकेट अर्जुन खैरनार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. ॲडव्होकेट दीपक सोनवणे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. श्रीमती वैशाली हिरोळे, ॲडव्होकेट श्री वीरेंद्र पाटील, सचिव ॲडव्होकेट सुरेंद्र काबरा, सरकार वकील ॲडव्होकेट श्री सुनील चोरडिया, सरकारी वकील ॲडव्होकेट श्रीमती भारती भालेराव उपस्थित होते. तसेच ॲडव्होकेट श्री हेमंत दाभाडे, ॲडव्होकेट प्राधशील तायडे, ॲडव्होकेट श्री कमलाकर शिरसाट, ॲडव्होकेट सुनील सिंगळे, ॲडव्होकेट श्रीमती पद्मा डोंगरे, ॲडव्होकेट श्री अभिजित लोखंडे, ॲडव्होकेट श्री विशाल घोडेस्वार, ॲडव्होकेट श्री प्रवीण रंधे, ॲडव्होकेट श्री सुनील सोनवणे, ॲडव्होकेट श्री पंकज सवरणे, ॲडव्होकेट चंद्रकांत सोनवणे, ॲडव्होकेट काजल सुरवाडे यांनी कार्यक्रम यशस्वीकरिता परिश्रम घेतले. आदी वकिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमात मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचा समाजात प्रसार करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. जयंतीनिमित्त वकील संघाच्या वतीने आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. यावेळी मान्यवर काय म्हणाले पाहूया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर हे आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचे 135व्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करते. आपण जयंती मनवतो आहोत, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो. फक्त हा एक दिवस असा आहे का की फक्त आपण बाबासाहेबांच्या नावाने सेलिब्रेट करावा? आपण पूर्ण वर्षभर का सेलिब्रेट करू नये? माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एवढं गुणगान करतो आहोत, त्यांचे विचार आपल्याला इतके पटत आहेत, त्यांच्याबद्दल आपण इतके बोलतो आहोत, त्याच्यातला एक अंश तरी आपण आचरणात आणला तर बाबासाहेबांच्या संघर्ष सार्थकी लागेल असं मला वाटतं. निव्वळ फक्त हा एक दिवस सेलिब्रेट करून बाबासाहेबांचा संघर्ष सार्थकी लागणार नाही. बस. Affectionately known as Baba Saheb Ambedkar, born on April 14, 1891 in a society deeply divided by caste discrimination, Dr. Ambedkar faced countless hardships from a very young age. He was denied basic rights, treated unfairly, and humiliated simply because of his birth. But instead of surrendering to injustice, he chose the path of knowledge, courage, and determination. Dr. Ambedkar firmly believed that education is the key to freedom. With extraordinary dedication, he pursued higher studies in India and abroad, earning multiple degrees and becoming one of the most educated leaders of his time. His journey from oppression to excellence continues to inspire millions across the world. Baba Saheb was not only a great scholar but also a fearless social reformer. He dedicates his equality, untouchability, and injustice. He stood for the rights of the poor, the marginalized, and the voiceless.
his vision was clear to build a society where every individual is treated with dignity and respect. One of his greatest contribution to the nation was serving as the chief architect of the Constitution of India. Through this Mahan Grantha, he laid the foundation of a democratic India based on justice, liberty, equality and fraternity. Because of his efforts, today every citizen of India enjoys fundamental rights and equal opportunities. Dr. Ambedkar's thought were revolutionary. His powerful slogan, educate, agitate and organize, continues to guide us even today. He teaches us that education powers us, awarenesses awaken us and unity. ऑप्शन म्हणून पर्शियन लँग्वेज शिकले. संस्कृतला ऑप्शन होतं पर्शियन आणि ते पर्शियन भाषा शिकल्यामुळे त्यांच्या आयुष्यात त्या भाषेचा फार नंतर उपयोगसुद्धा झाला आहे. आणि त्यांनी स्वतः लिहिलं आहे की मी जरी आपली भारताची देवनागरी भाषा शिकू शकलो नाही तरी मी वयाच्या 8-9 वर्षामध्ये पर्शियन भाषेमध्ये संवाद साधण्यात सक्षम झालो. आणि जेव्हा मी परदेशात फर्स्ट टाईम गेलो, कुठेही मुभा मिळाली नसते किंवा तिथे त्यांना कोण न्याय दिला असतं माहीत नाही, परंतु त्यांनी त्या अडचणवर मात केली आणि जे ऑप्शन मिळालं त्या ऑप्शनमधून बेस्ट करून दाखवलं. आपण सर याचा अर्थ कंटिन्यू करायचा नाही आहे. आंबेडकरजींनी त्यानंतर बुद्धिझम स्वीकारला. आणि बुद्धिझम का? आर वी अवेअर वाय ही हॅज एक्सेप्टेड द बुद्धिझम? व्हॉट इज रिझन बिहाइंड ओनली बुद्धिझम? त्यावेळेस ख्रिश्चॅनिटी आपला आदर्श मानून बुद्धिझम हा धर्म स्वीकारला. बुद्धिझम काय म्हणतं? आपण स्वतःला जर भीमाचा लेख म्हणतो ना, तर त्यांची जी टीचिंग आहे बुद्धिझम, बुद्धम शरणम गच्छामी, मानवता परमो धर्म, बाकी सगळ्या गोष्टी विसरून जायचं. शांती, पीस, ट्रूथफुलनेस, चॅस्टिटी हाच परमोधर्म आहे बुद्धिझमचा. स्पिरिच्युअल टीचिंग आहे. आणि जर प्रत्येक माणसाने आपल्यामध्ये हे आत्मसात केलं तर नक्कीच आपण ह्या महामानवाला फॉलो करतो आहे, त्यांचे पदचिन्हावर चालण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्यांना खरोखर आपण अभिवादन करतो आहे. कर्म ऐसे करिए कि पहचान बन जाए और सदी के महामानव को ऐसे अभिवादन करिए कि उसे हमारे ऊपर भी अभिमान हो जाए. थैंक यू वेरी मच. कारण मला सकाळी बोलवण्यात आलं होतं, आता दुपार होत आलेली आहे. असो, ऊन खूप जास्त आहे, आपण ट्रॉपिकल बेल्टला आहोत. टेम्परेचर इज रायझिंग. आता सांगितलं मला चित्रे साहेबांनी, आमचा जळगाव टेम्परेचर खूप हाय आहे आणि 42 वगैरे क्रॉस करतो आणि पुढे 46पर्यंत जातो. मी उत्तर दिलं आहे त्यांना. लास्ट क्वेश्चन वेदर वी रिअली आर डुईंग थिंग. ॲक्च्युअली सेम वॉज वॉट शी हॅज स्टेटेड इन हर स्पीच की व्हॉट इज इट दॅट वी हॅव लर्न फ्रॉम such a great personality who has given this insight to introspect. Question is whether I am free. If I say so, if I ask to myself, you please ask yourself whether you. So the big question is, are we? I have my reservations because a barroom is a place where wisdom unites. Barroom is a place where wisdom gathers, and whether it can be said to be wisdom that a person is thirsty and I say no, you are not allowed. What sort of wisdom it is or it was, and whether we have left it completely. Please ask these questions to yourself, because I am nobody to point a finger to anybody. I'm too small to do that. But really it pains. It pains when I see that how the words are misinterpreted. Ladha. Now this is what is happening. Ladha is the correct word or Sangharsha Kara is the correct word? Because Ladha gives you totally different perspective of the thing which is required and told. And Sangharsha Kara is totally different. संघर्ष कशासाठी करायचा आहे?
प्रत्येकाला मिळणारी गोष्ट, प्रत्येकाला मिळणारा न्याय जर तो मिळत नसेल तर संघटित व्हा, त्याच्यासाठी अगोदर शिक्षित व्हा आणि मग त्याबद्दलचा संघर्ष करा. लढा घेण्यासाठी आपण काही वी आर नॉट ऑन अ वॉर विथ इच अदर. आर वी इन अ सिव्हिल वॉर और आर वी इन अ वॉर विथ इच अदर्स? We have to remove this mentality of war. We have to come in the mentality of togetherness. And that is what is the first learning which I would learn from the great Mamano we call. And we all celebrate his birthday, 135th. Today it is. It should be 1000 and infinite birthdays that we all, our generations should celebrate, because it is the DNA of the wisdom. It is the DNA of the togetherness. It is the DNA of the knowledge. It is the DNA of brotherhood. So unless we carry this DNA to the future generations, we are not doing justice neither to the teachings of the preachings of the Honorable Dr. Baba Saheb Ambedkar, nor to ourselves, nor to our future generations. Dr. B.R. Gavi sir, I had been in the company of our Honorable the Chief Justice of India, former Shri B.R. Gavi sir. A great person he is. He would feel the pain of the last person of our staff. And you see, wherever he goes, there would be queues just to meet him, just to bow down before our Lordship Sri Gavi. The reason is, he is truth, he listens, he understands, he resolves. These are the reasons why people go to Lordship. Otherwise, nobody would go on there. So that court has that importance of this vision of Honorable Lordship Gavi sir, and therefore it court today as it is functioning, we have this statute. जे त्यांच्या भाषणातनं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, मी सर्वांना आवाहन करेल की आपण यापुढे सगळ्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आणि सगळ्या याच्याने आपण उपस्थिती द्यावी. आणि या ठिकाणी जो बाबासाहेबांच्या निमित्ताने या ठिकाणी जो उत्साह आपण या ठिकाणी साजरा करतोय, दरवर्षी मला आठवतं की आपल्या जजेस लोकांनी आणि वकील मंडळांनी या ठिकाणी चांगला उत्साह या ठिकाणी देऊन ही दरवर्षी चांगली जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते. मी थोडक्यामध्ये या ठिकाणी एवढं सांगेल की बाबासाहेबांनी ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्थिक समता आणि बंधुत्व हा जो मुद्दा आणि समानता या ठिकाणी घेतलेले, तर हा शब्द येण्यापूर्वी जे डिबेट्स आहे, आपण सगळे ॲडव्होकेट मंडळी आहेत, आपण कॉन्स्टिट्यूशन बघतो, परंतु कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी शब्दाची निर्मिती झाली त्याचे जे कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स आहेत त्याच्यावरचं जर आपण या ठिकाणी जर सगळ्या वकील मंडळींनी थोडा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये जे प्रत्येक शब्दामागचे जे डिबेट्समध्ये जेवढे पण मेंबर्स होते कॉन्स्टिट्यूशनल समितीचे, त्यावेळेस त्यांनी प्रत्येकाने सगळेच विद्वान त्या ठिकाणी समाविष्ट होते आणि प्रत्येक प्रदेशातनं, प्रांतातनं आणि प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व भागातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व या ठिकाणी प्रदान केलेलं होतं.